आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. पॉवर बाय रिलेशन रिअल टेक प्रायव्हेट लिमिटेड, एक्सेलरेटिंग ग्रोथ. मॅच नंबर 4 स्टार्ट नाव. आजच्या दिवसातला चौथा सामना आमने वॉरियर्स वर्सेस टेक्नोव्हिजन ग्रीड फोर्स. दोन तगड्या संघांमध्ये, ताकदवान संघांमध्ये मॅच आता सुरू होणार आहे. विश्वेश घोंगडे आणि दीपक काकडे सलामीची जोडी मैदानामध्ये. अन्मे वॉरियर्सनं टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि क्षेत्ररक्षणासाठी त्यांनी टेक्नोव्हिजनला आमंत्रित केलेलं आहे. पहिलं षटक कट करण्याचा प्रयत्न, खूप लवकर खेळला हा फटका. खरं तर एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूला एक धाव तिथे पूर्ण होणार आहे. फलकावरती धावांची संख्या आहे 2 आहे. विश्वेश घोंगडे आणि दीपक काकडे सलामीची जोडी मैदानामध्ये. विकास सिंगच्या हातामध्ये चेंडू. पहिलं षटक दिलं गेलेलं आहे. बहुतांश लो स्कोअर मॅचेस या मैदानामध्ये बघायला मिळतात. छोटा स्कोअर डिफेंड करताना देखील आपण क्षेत्ररक्षकांना बघितलेलं आहे. त्यामुळं नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय हा योग्य आहे की चुकलेला आहे याचं निश्चित प्रकारे निरीक्षण लगेच कुणी सांगू शकत नाही. चांगला चेंडू, बॅट आणि पॅड मध्ये मोठं अंतर आहे. चेंडू यष्टिरक्षकालाही भेदत जातोय, मात्र अधिकच्या धावा इथे मिळणार नाही. फलकावरती धावा 2 आहे. सलामीची जोडी, दोघांनी खातं खोललेलं आहे. कुठलाही खेळ म्हणजे क्रिकेट खेळायचं असेल, क्रिकेटमध्ये अकाउंट ओपन करणं हा थोडासा प्रेशराईजचा भाग असतो, थोडासा दबाव असतो तिथे फलंदाजावरती. ओहो, व्हॉट अ स्टॉप, व्हॉट अ स्टॉप. काय क्षेत्ररक्षण आहे, मात्र थ्रो खराब आहे. थ्रो खराब आहे. कष्ट करून कमावला आणि इन्कम टॅक्स मध्ये गमावला, असं एक मराठी म्हण आहे. तुम्ही ज्यावेळेस अडवता, चांगलं क्षेत्ररक्षण करता आणि मग चूक करता, तर एक धाव निश्चित मिळणार आहे. इथे फलकावरती 3 धावा आहेत. षटक क्रमांक पहिलं संपलेलं आहे. अन्मे वॉरियर्स 3 धावा. क्षेत्ररक्षकांनी चांगली सुरुवात केली, स्पेशली बॉलर विकास सिंग, कौतुक करावं लागेल. फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत. हो, खराब बॉल आणि खरपूस समाचार. खराब चेंडूचा खरपूस समाचार. मिळतील धावा 6. परत एकदा पुन्हाही चेंडू खराब आहे. इथे फटका मोठा खेळायचा प्रयत्न जरूर झाला, परंतु टायमिंग मिळालं नाही. अशा वेळेस चूक देखील होऊ शकते. चुकलेला चेंडू सुद्धा कधी कधी विकेट काढून जातो. एक धाव मिळते. फलकावरती 10. अन्मे वॉरियर्स. फलंदाज स्ट्राईक एंड वरती आता दीपक काकडे. परत एकदा आपण बार. हो, हातोडा टाकायचा प्रयत्न केला होता. एखादा लोहार जसा लोखंडावरती हातोडा टाकतो ना, तसाच टाकायचा होता, पण इथे पुन्हा टायमिंग खराब झालेला आहे. उजव्याच्या बाहेर स्लोवर 1 चेंडू. गतीचं परिवर्तन बघायला मिळते गोलंदाजाकडून. चांगलं कॉम्बिनेशन, चांगलं मिश्रण त्यांनी केलेलं आहे. अर्थात एक चेंडू फसला होता, त्याच्यानंतर कंट्रोल मिळवतोय गोलंदाज. फुल टॉस चेंडू आणि इथे जमिनीच्या समांतर खेळायचा प्रयत्न, अचूक नेम लागला नाही आणि फलंदाज बचावलाय. फलकावरती 1 धाव मिळू शकते. 11 धावा. दुसरं षटक सुरू आहे. जावेद तांबोळी गोलंदाज. 8 धावा या षटकातून. खरं तर पहिल्या बॉलवरती षटकार आला होता, त्यानंतर त्याने धावा रोखलेल्या आहेत. पुन्हा एकदा जावेद. या स्लॉफ करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला 1 धाव केवळ प्राप्त होऊ शकते. चांगलं क्षेत्ररक्षण तिथून येईल. 12 धावा. 2 षटकांचा खेळ संपला. 12 धावा. अन्मे वॉरियर्स. तिसऱ्या षटकाची सुरुवात होणार आहे.
बॉक्स क्रिकेट मधील जगभरातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून क्रिसलिस एसएमए लीगचं निश्चित प्रकारे वर्णन केलं जात आहे. षटक क्रमांक तीसरा ओवर अब प्रगति पर और गेंदबाजी के लिए नए गेंदबाज तो स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज विश्वेश घोंगड़े. हल्के हाथ से गेंद को खेला लॉन्ग ऑफ की दिशा में 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ेगा. 13 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर. अच्छी साझेदारी. पहले ओवर में शायद धीमे थे, 3 रन आए थे केवल. ऐसा लग रहा था कि शायद टीम बैकफुट पर जाएगी, लेकिन दूसरे ओवर में जैसे भी पहले गेंद के ऊपर छक्का खेला और बाद में दिखाई आक्रामकता और फिर एक बार बैक टू बॉलर. अच्छी फील्डिंग वहां पर विकास की लाजवाब. रन की गुंजाइश नहीं है और बहुत ही कॉन्फिडेंस प्राप्त करने वाली फील्डिंग. फुल टॉस गेंद और कैच. लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन के ऊपर एक बेहतरीन कैच. पहला नुकसान, पहली क्षति, पहला झटका. झूले झूले लाल दम मस्त कलंदर. पहली विकेट. चौदह रन 1 विकेट के नुकसान पर अनमे वॉरियर्स. तीसरा हवा में गेंद. ओहो हो, का पीछे रहे, थोड़े से पीछे रहे लॉन्ग मिड ऑन के खिलाड़ी. एक और ये हाफ चांसेस होते हैं और हाफ को फुल में आपको कन्वर्ट करना ही है यदि एक अच्छी मैच आप जीतना चाहते हो तो. दाइनट्स ओवर द विकेट. अपर कट खेलने की कोशिश. 1 रन से ही संतुष्ट रहेंगे विश्वेश. और इसी के साथ स्कोर 3 ओवर के समाप्ति के बाद 15 रन 1 विकेट के नुकसान पर. अच्छी शुरुआत थी. दूसरे ओवर में उभर कर सामने आ रहे थे उनमें अनमे वॉरियर्स, लेकिन फिर एक क्षति दीपक को लौटना पड़ा. रोशन सकपाल जो कि कैप्टन है बल्लेबाजी के लिए इस वक्त मैदान के अंदर. 15 रन 1 विकेट के नुकसान पर 3 ओवर का खेल खत्म हो चुका है. चौथे ओवर की शुरुआत विकास सिंह का जो ओवर था अच्छा था. एक सफलता उनको मिली, सफल ओवर था. लोअर फुल टॉस, ऑफ ड्राइव, कारपेट के सहारे गेंद को खेला लॉन्ग ऑफ को. एक लॉन्ग ऑफ के लिए 1 रन और 1 रन के साथ 16. बूंद बूंद से समंदर बनता है. एक एक रन ये भी बहुत ही महत्वपूर्ण है. अच्छी गेंद जड़ में डाली हुई थी गेंद, बिल्कुल पैर टो क्रशिंग यॉर्कर ऐसा कहा जाता है इस ऐसी गेंद को. बिल्कुल पैरों के बीचों बीच गेंद को रखा था. पीछे हटकर खेलने की कोशिश थी कप्तान की. फिर एक बार अच्छी गेंद, टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आती हुई गेंद. बल्ला और गेंद का कोई संपर्क नहीं, हालांकि पैर और बल्ले से बहुत ज्यादा गैप था, फासला था, कोई संपर्क नहीं. ये देखे गेंद को समझबूझ के साथ खेला. 2 झटके खाने के बाद सेंसिबल क्रिकेट का मुजाहिरा रोशन सकपाल द्वारा. 17 रन 1 विकेट के नुकसान पर. चौथा ओवर अभी भी जारी है. विश्वेश अटैकर है, काफी आक्रामक खेलते हैं. एक छक्का भी अभी तक खेल चुके हैं. देखिए किस तरह से सामना करेंगे गेंदबाज जावेद का. और क्लीन बोल्ड जावेद के लिए पहली सफलता, टीम के लिए दूसरी. 17 रन 2 विकेट के नुकसान पर अनमे वॉरियर्स. सब देखें आज तमाशा. तू कर दे तमाशा, हर बॉल पे दे तमाशा. दे झटका दे फटका, आज हो जाए धूम धड़का. झटका दे फटका, आज हो जाए धूम धड़का. झटका दे फटका, आज हो थैंक यू डीजे. विश्वेश जो कि सफल हो रहे थे, लेकिन जावेद ने उनका काम तमाम किया. ये वाइड गेंद है. एक अतिरिक्त रन के साथ आगे जाएगा. स्कोर 18 2 विकेट के नुकसान पर. ओवर क्रमांक 4 अभी प्रगति पर. तो गेंदबाज जावेद. हवा में गेंद और ये नो बॉल और 6 रन, 7 रन का इजाफा.
दिल जंपिंग जपांग जंपक जंपक थंपिंग थपांग थंपक थंपक गिल गिल सिर्फ 25 रन 2 विकेट के नुकसान पर। फुल टॉस, फिर एक बार नो बॉल, वंस अगेन नो बॉल, और एक गेंद डालनी पड़ेगी जावेद को। सफलता पाने के बाद महंगे साबित हो चुके, 8 रन गवा चुके एक गेंद के लिए जावेद। लोअर फुल टॉस, कवर के ऊपर से खेला गेंद को, और 1 रन दूसरे के लिए। शायद जावेद जाना चाहते थे लेकिन कप्तान साहब ने उनको मना किया। संकेत और कप्तान रोशन, 2 बल्लेबाज अभी तक मैदान के अंदर है। 27 रन 4 ओवर के समाप्ति के बाद 2 विकेट के नुकसान पर 27, 10-27 लॉस ऑफ 2 आफ्टर 4 ओव्हर। सिक्सर लगे तो शेवटचे 3 षटकं शिल्लक आहेत। अनमे वॉरियर 27 धावा, चांगली सुरुवात आहे। परत एकदा यास कडक, चांगला फटका जरूर होता, मात्र वरच्या छतावरती आदळल्यामुळं तिथे 4 धावा मिळाल्या नाहीत। 1 धाव पूर्ण करेल इथे संकेत, आणि शंकर अडसूळ गोलंदाज असेल। उजव्या हाताने ओव्हर द विकेट पुढे येतोय, हवेमध्ये चेंडू थोडा वेळ, तर लॉंग ऑन तिथे तयार आहे। 1 धाव केवळ येऊ शकते, आणि धाव फलक देखील पुढे पोहोचेल। 29, 2 बाद 29 या स्थितीमध्ये मॅच आहे। एक धाव देखील खूप महत्वाची आहे, त्याबरोबर मोठे फटके देखील येत आहेत। मागच्या काही चेंडूमध्ये खाली राहिला होता बॉल, हा सबमरीन बॉल आपण म्हणतो अशा प्रकारच्या चेंडूंना। जो चेंडू खाली राहतो, स्किड होतो, आणि चेंडू खाली का राहतो तर त्यासाठी गोलंदाजाचं कौशल्य असतं। त्याने एक वेगळ्या पद्धतीनं चेंडू हातामध्ये पकडलेला असतो, सोडताना बोटांची योग्य हालचाल केली की मग अशा प्रकारची गोलंदाजी बघायला मिळते। आपण केदार जाधव यांना बघितलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, तो चकली बॉल टाकायचा, तर हरभजन सिंगने खरं तर त्या बॉलला नाव दिलं होतं चकली बॉल। अशा वेगवेगळ्या काय प्रकारचे बॉल वेगवेगळ्या गोलंदाजांनी आणलेले आहेत क्रिकेटमध्ये। काही बॉल एकदम बाउन्स होतात, अनिल कुंबळे टाकायचा बॉल तो उसळायचा, वर यायचा बॉल। यस, इथे चकली बॉल थांबून यायचा, टप्पा पडल्यानंतर थोडासा उभा राहायचा तो, आणि मग जायचा हळूहळू यष्टिरक्षकाकडे। व्हाईट बॉल, एक अतिरिक्त धाव फलकामध्ये। टेनिस बॉल मध्ये फार व्हेरिएशन ॲज कम्पेअर लेदर बॉल खूप कमी असतं व्हेरिएशन, पण टेनिस बॉल मध्ये सुद्धा आपले काही असे गोलंदाज आहे की त्याने सुद्धा आपले कौशल्य दाखवलेले आहे। पुन्हा एकदा वरच्या छतावरती आदळेल चेंडू, धावा मिळण्याची शक्यता बिलकुल नाही आहे। धावांची दारं इथे बंद झालीत, 5 षटकं संपलेले आहेत, 32 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात। शेवटचे 2 षटकं शिल्लक आहेत, आणि पाहायचं अनमे वॉरियर्स कुठपर्यंत पोहोचतायत। 5 षटकांमध्ये 32, जेमतेम 6 धावांची सरासरी त्यांच्याकडे आहे। आणि मला वाटतं या बॉक्स क्रिकेटमध्ये मी सकाळपासून काही मॅचेस बघितलेले आहेत, तर इथे हा स्कोर चांगला राहिलेला आहे। खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खांडून काढावा लागला। फलंदाजाला यस, इथे व्हाईट बॉल खांडून काढावा लागतो। बटाटे जसे खांडून काढावे लागतात, रताळे खांडून काढावे लागतात। टोमॅटो सुद्धा खांडून काढावे लागतात। टोमॅटो झाडाला वरती येतात, खाली नसतात, ते खांडून ती तोडावे लागतात। टोमॅटो खांडून काढावे लागत नाहीत। यस, चांगला फटका। ओहो, धावबादची संधी होती मात्र गमावली। दैव देतं आणि कर्म नेतं, असं एक तुम्ही म्हण ऐकली असेल, तर ते असं असतं। ते तुम्हाला विकेट मिळाली होती पण तुम्ही कर्माने घालवली। फलकावरती धावा आहेत 35, 2 बाद 35 डाव्या यष्टीच्या बाहेर। यास, चांगला अंदाज होता इथे संगनायक रोशन सकपाळकडे। धाव 1 मिळते वाईड, आणि एका धावेबरोबर 36 आहे। 6वं षटक सुरू आहे। गोलंदाज हर्षद पराड, या स्ट्राइक इथे 4 रन। संगनायक हर्षल पराड गोलंदाज, मात्र संगनायक रोशन सकपाळ। चौकार, आणि यस 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 षटकार। कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट। आटली बाटली फुटली, नाडी तुझी सुटली, पोरं झोपून उठली नी
चड्डी धुतली करुणाला घापला मला बघून लपला मारत होता गप्पा मी मागून केला धप्पा तू माझा भाऊ आणि मी तुझा भाऊ. रोशन सकपाळ, काय जबरदस्त फटका, एक षटकार आणि त्यानंतर त्या अगोदर चौकार. या षटकामध्ये धावांचा पाऊस पडलेला आहे. 47 वरती पोहोचत आहे. 6 षटकं संपलेली आहेत. 47 वर 2. अनमे वॉरियर्स शेवटचं षटक आता इथे शिल्लक आहे आणि अनमे वॉरियर्स किती मोठी झेप घेत आहेत, कारण हे षटक स्लॉग ओव्हर्स असतं क्रिकेटमध्ये, ज्याला मी मारझोड तोडफोड म्हणतो. ताबडतोड फलंदाजी या षटकामध्ये. रिस्क कोणी फलंदाज रिस्क घेणार आहे, कोणी फलंदाज स्वतःच्या विकेटची पर्वा करणार नाही. टीम साठी खेळायचं असेल. ओ खराब चेंडू आहे. ओ नो 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 नो, खर तर मोठा फटका होता रोशनसाठी. मला वाटतंय आपण म्हणतो ना की त्याच्यासाठी ती मेजवानी होती हा चेंडू म्हणजे, पण कधी कधी ती मेजवानी खराब होते. दिसतो काय पदार्थ आहे, पण त्याच्यात माशी पडलेली असते. तसं काहीतरी झालं इथे आता. यस, चांगला ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह म्हणतो आपण, एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू आणि एक धाव तिथे प्राप्त होणार आहे. रोशनला धावा हव्या आहेत, पण नॉन स्ट्राईक एंडचा संकेत आहे. त्याने धावांचे संकेत अजिबात दिले नाहीत. तो थांबलेला होता. फलकावरती धावा 49. 49 फॉर लॉस ऑफ 2. या साखू टप्प्याचा चेंडू होता, पूल केला. एक धाव केवळ येऊ शकते. इथे फक्त एकच बाजू, समोरची बाजू मोकळी तुमच्यासाठी, बाकीची तुम्हाला बाउंड्री मिळणार नाही. बाउंड्री कुठे मिळणार आहे तर समोरचे जो बॉक्स आहे तिकडे बाउंड्री मिळणार आहे. वरच्या छताला न लागता चेंडू तिकडे पोहोचला पाहिजे, तर 6 देखील मिळतील. अलॉंग दी कार्पेट, जमिनीच्या समांतर चेंडू, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आहे तिथे. धावाची संधी असू शकते आणि पुन्हा एकदा हुलकावणी दिलेली आहे. विकेटने हुलकावणी दिलेली आहे. 2 धावा इथे प्राप्त होतील आणि फलकावरती धावांची नोंद 52 धावा. अर्धशतक एव्हाना ओलांडलं जातं अन्मेचं. पहिल्या षटकामध्ये 3 धावा होत्या, तिथून पुढे यस खूप मोठा फटका होता. अतिरिक्त एनर्जी इथे लावली, त्याचा परिणाम इथे काय घडतोय पाहायचं आहे. यस 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 2 धावा पूर्ण आहेत. 2 धावा पूर्ण आहेत आणि फलक अजून पुढे पोहोचेल 54. 2 बाद 54. जबरदस्त फलंदाजी सुरू आहेत. दोन्ही बाजूने हल्ला होतोय. एका बाजूला संकेत, दुसऱ्या बाजूला रोशन. रोशन सेट आहे, 14 चेंडू खेळलेला आहे, 18 धावा त्याने बनवलेल्या आहेत. तर संकेत पण काही मागे नाही. एक षटका ठोकलाय संकेतनं. 10 चेंडूमध्ये 15 धावा, 150चा स्ट्राईक रेट आहे संकेतकडं आणि शेवटच्या षटकामध्ये तो आता अजून आत्मविश्वास वाढवतोय. फुलटॉस बॉल सोडून दिला त्यानं, शरीर काढून घेतलं चेंडूच्या लाईन मधलं, जाऊ दिला चेंडू. एकदा विराट कोहलीनं देखील असंच शरीर काढून घेतलं होतं, पण अंपायरने वाईट दिलं नव्हतं त्यावेळेस. हो, इथे फलंदाज बाद होणार आहे आणि याबरोबर एक डाव सुद्धा संपणार आहे. तर 7 षटकांचा खेळ संपेल. 56 धावा, 3 गडी बाद, 3 बाद 56. अन्मे वॉरियर्स विजयासाठी त्यांनी 57 धावांचं आव्हान उभं केलेलं आहे टेक्नोव्हिजन ग्रीड 4 समोर. मॅचला सुरुवात होते. 57 धावांचा पाठलाग या मॅचमध्ये टेक्नोव्हिजन ग्रीड फोर्सला करायचा. टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता अन्मे वॉरियर्सनं आणि 56 धावा बनवल्या होत्या. तर डाव्याष्टीच्या बाहेर आहे, पुन्हा एकदा वाईड आहे. 2 अतिरिक्त धावा मिळत आहेत. सौरव गावडे, हर्षल पराड ही जोडी मैदानामध्ये दाखल आहे आणि पहिलं षटक एव्हाना सुरू झाले. 3 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. विना सायास
कुठलेही प्रयत्न न करता 3 धावा मिळालेले आहेत आणि आता 1 धाव जी फलंदाज हर्षल पूर्ण करेल. 4 धावा फलकावरती आहेत. ओ हो 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 हो, काय शॉट आहे, फुल टॉस वरती ठोकलाय, षटकार. हर्षल पराड षटकार ठोकतोय. खातं खोललंय हर्षदने. इथे आखूड टप्प्याचा चेंडू होता, बॅकफूट वरती येत बचाव करण्याचा प्रयत्न आणि फलकावरती धावा 10 आहेत. लेंथ बॉल, वंडरफुल कॅच. हर्षल बाद. आगीशी खेळत होता हर्षल. घुमा के आरे पारे घुमा के गुत्थी गुत्थम घुमा के अड़चन खड़चन घुमा के जियो खिलाड़ी वारे वारे जियो खिलाड़ी वारे वारे. एका धावेबरोबर फलकावरती पुन्हा एकदा वाढ होणार आहे. पहिलं षटक मात्र सनसनाटी निर्माण करणारं ठरलेलं आहे. टेक्नोव्हिजनसाठी विकेट मिळाली असेल पण सुरुवात चांगली आहे. 11 धावा फलकावरती लागलेल्या आहेत आणि षटकाची सांगता या ठिकाणी होते. पहिलं षटक संपलं, 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सौरभ गावडे आणि शंकर अडसूळ जोडी मैदानामध्ये आहे. दोघांनी एक एक धाव काढलेली आहे. तर आताशी सुरुवात दोघांनी केलेली आहे पण मोठी इनिंग खेळावी लागेल. समोर लक्ष 57 धावांचं आहे. 7 षटकांमध्ये 57 धावा या मैदानामध्ये. तसं पाहिलं तर हे लक्ष मोठं आहे. आणि गोलंदाजीमध्ये परिवर्तन. दीपक काकडेचं षटक 11 धावा खर्च करणार. तर विकेट मिळाली दीपकला. आणि नवीन गोलंदाज इथे असेल संकेत जाधव. फलंदाजीमध्ये देखील संकेतचं योगदान चांगलं राहिलं होतं. तोच संकेत आता गोलंदाजीमध्ये देखील येतोय. यस, चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. हाय आर्म ऍक्शन आहे संकेतकडं. त्याचा परिणाम होतो की चेंडू खूप वरून येतो, त्यामुळे ऍक्शन सुद्धा खूप परिणाम करते. ऍक्शन तुम्ही देवाशिष मोहंती बघितलं असेल भारतीय संघामध्ये, त्याची ऍक्शन कशी होती. वाह, अप्परकट. 1 धाव एव्हाना सहज प्राप्त होऊ शकते. अजून काही धावा मिळवायच्या आहेत का. एकच धाव मिळेल. 12 धावा. चांगलं षटक राहिलेलं आहे. सचिन तेंडुलकरनं एका मुलाखतीमध्ये देबाशिष मोहंतीचा किस्सा शेअर केला होता. खरं तर सईद अनवर त्याला म्हणाला होता की अरे देबाशिष मोहंती क्या बंदा है यार, कैसे क्या गेंदबाजी करता है, ऐसा लगता है कि गेंद अंदर आएगी तो बाहर जाती है, बाहर जा रही है ऐसा लगता है तो गेंद अंदर आती है, कुछ समझ. और उनका एक्शन क्या है, एक्शन में ही क्वेश्चन है. यस, लेग स्टंप के बाहर डावेष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू इथे वाईड ठरेल. एक अतिरिक्त धाव फलकावरती येणार आहे. 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. म्हणजे 98च्या शारजा सिरीज मध्ये देबाशिष मोहंतीनं 5 सामन्यांमध्ये 5 वेळा सईद अनवरला आउट केलं होतं. यस, आणि खूप चांगला चेंडू आहे. लेंथ बॉल होता, रीच पिच पर्यंत पोहोचला जरूर, मात्र फटका एक्झिक्यूट करणं, तो त्याला दिशा देणं हे फलंदाजाला शक्य झालं नाही आणि त्यामुळेच चेंडू सरळ गोलंदाजाकडे. 13 धावा. दुसरं षटक प्रभावी राहिलं. या स्नो बॉल. एक अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा लांबलेलं षटक आहे. पहिलं षटक असंच लांबलेलं होतं, तर दुसरं षटक सुद्धा इथे लांबत चाललेलं आहे. पहिल्या षटकामध्ये 3 वाईड आले होते. या षटकामध्ये 2 नो बॉल, 14 धावा. अतिरिक्त धावा रोखाव्या लागणार आहेत, कारण 57 धावा म्हणजे शॅम्पेन फोडावे असा स्कोअर नाहीये. यस, 57 म्हणजे तुम्ही एकदम आम्ही आता जिंकणार आहोत नाही, हा स्कोअर नाहीये. विजयाचं सेलिब्रेशन करणारा स्कोअर नाहीये. तुम्हाला लढावं लागेल, घाम गाळावा लागेल आणि तुम्ही जर अशा वाईड 9 धावा टाकत राहिलात तर 57 धावांचा कधीच खुर्दा उडू शकतो. 2 षटकं संपलेली आहेत. फलकावरती 15, 1 गडी बाद. टेक्नोव्हिजन ग्रीड फोर्स 15 धावा. पहिल्या षटकामध्ये
खर्च झाल्या होत्या अतिरिक्त धावा, तर दुसऱ्या षटकामध्ये संकेतनं रोखलेले आहेत. हे पाहिजे, असं एकाने जर पसरलं तर दुसऱ्यानं आवरलं पाहिजे. तुम्ही एक वाक्य नेहमी ऐकलं असेल कुठे, घर हे दोघांचं असतं, दोघांनी सावरायचं असतं, एकाने पसरलं तर दुसऱ्याने आवरायचं असतं. क्रिकेटची मॅच तशीच आहे. हो 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 हो, अधिकच्या धावा पाहिजेत पाहिजेत पाहिजेत, मिळणार आहेत. 2 धावा इथे मिळतील. फलकावरती धावा 17, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 17 फॉर लॉस ऑफ 1. तिसरं षटक एव्हाना सुरू झालेलं आहे आणि गोलंदाज विश्वेश गोंगडे. टीम स्पिरिट, तुमची टीम जर 7 खेळाडूंची असेल तर 7ही एकजीव असणं गरजेचं आहे, तेव्हा विजय मिळतो. हो, धावाची संधी असेल आणि एक महत्वाची विकेट प्राप्त होईल. फलकावरती धावा 15. माफ करा, 2 बाद 17. टेक्नोविजन ग्रीड फोर्स. सब देखें आज तमाशा, तू कर दे तमाशा, हर बॉल पे दे तमाचा, दे झटका दे फटका, आज हो जाए हो जाए. World's largest box cricket tournament, Christmas SMA League. Clean bowled, wonderful bowling. तीसरा. दिल जंपिंग जपांग जंपक जंपक थंपिंग थपांग थंपक थंपक गिली गिली सिर्फ देख जंपक जंपक थंपक थंपक सिक्सर लगे तो दिल जंपिंग जपांग जंपक जंपक थंपिंग थपांग थंपक थंपक गिली गिली सिर्फ देख. आतली कड आहे आणि धावा इथे शक्य नाही. तिसऱ्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी विश्वेश गोंगडे. फलंदाजीमध्ये देखील विश्वेश चमकला होता. आज सलामीला येत त्यानं खूप चांगले फटके दाखवले होते. आता गोलंदाजीमध्ये देखील धावा अडवतोय. चांगला बाउन्स उभा केला चेंडू त्यानं इथे गुड लेंथ वरून आणि षटकाची सांगता याबरोबर होणार आहे. 3 षटकांचा खेळ संपला. 17 वरती 3. टेक्नोविजन ग्रीड फोर्स. पुन्हा एकदा गोलंदाज संकेत जाधव. 4 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. विकेट नव्हती मिळाली संकेतला, पण धावा रोखल्या होत्या. हे महत्वाचं होतं. पहिल्या षटकामध्ये जिथे धावा खर्च झाल्या होत्या आणि त्यावेळेस तुमचा अप्रोच महत्वाचा होता की पहिल्या षटकामध्ये धावा जर गेलेल्या आहेत तर दुसऱ्या षटकामध्ये तुम्ही धावा अडवल्याच पाहिजेत. आणि तिथे त्यानं धावा रोखण्यावरती जे महत्व ठेवलं की मी आता धावा अडवणार आहे. तो अटॅकिंगला गेला नाही, त्याने बचाव केला, त्याचा फायदा झाला. विश्वेशला पुढे जाऊन विकेट मिळाली. नो बॉल. एक अतिरिक्त धाव इथे येणार आहे आणि धाव फलक पुढे पोहोचेल. 2 धावांनी पुढे पोहोचेल. खरं तर 17 वरून पुढे 19 धावा. तर व्यवस्थित टाकणं गरजेचं आहे. तुम्ही जर चेंडू हात बेंड झाला, तुमचा कोपर जर वाकत असेल किंवा तर तिथे पंच नो बॉल घोषित करतील. 21व्या नियमामधलं दुसऱ्या क्रमांकातल्या कलमातलं शेवटचं कलम आणि पुन्हा तिसरं कलम थ्रो बॉल. इथे वाईट बॉल आहे. एक अतिरिक्त धाव येणार आहे. 20 धावा फलकावरती आहेत. संकेतनं मागच्या षटकामध्ये जो प्रामुख्याने त्याने धावा अडवण्यावरती भर दिला होता, इथे काही धावा आता अतिरिक्त खर्च होत आहेत. क्लीन बोल्ड आणि फलंदाज बाद. मला वाटतं पंचांनी थांबवलंय, तर त्या अगोदर नो बॉल होता, नंतर वाईड आला, त्यामुळे फ्री हिट पुढे सुरू होती. यस, हे काम असतं अंपायर्सचं आणि त्यासाठी चांगले अंपायर्स कशासाठी पाहिजे असतात तर अशा प्रकारचे निर्णय येत असतात. पंचांचं पूर्ण लक्ष होतं
अजित भालेराव सर, तौसिफ सर, रोहित चौधरी सर जे नॉन स्ट्रायकर इन अंपायर आहेत, अजित भालेराव सर स्ट्रायकर इन अंपायर, फिरोज मुलानी सर, चिराग पवार सर हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मानद अंपायर्स आहेत. तुम्ही महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धा बघितली असेल किंवा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित कॉर्पोरेट शील्ड टुर्नामेंट बघितले असेल, जिथे महाराष्ट्राचे रणजी आजी माजी खेळाडू खेळतात आणि त्या टुर्नामेंटच्या अंपायरिंग मध्ये तुम्हाला ही नाव प्रामुख्यामध्ये दिसलेली असतील. तेच अंपायर आज आपल्यासाठी काम करतायत. यस, डाव्याष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू वाईड असेल तर एक धाव अतिरिक्त इथे येणार आहे आणि षटक देखील पुन्हा एकदा लांबणार आहे. 24 धावा 3 गडी बाद. चौथं षटक सुरू आहे. 24 लॉस ऑफ 3. फोर्थ ओव्हर इज प्रोग्रेस नाव. संकेतचं लांबलेलं षटक. क्लीन बोल्ड. पुढे येत खेळायचा प्रयत्न होता. एक विकेट मिळाली संकेतला. चल मोड़ दे उसका पंजारा. फलकावरती 24. 4 षटकं संपली. 4 बाद 24. विजयाचं समीकरण आता हळूहळू कठीण होत चाललेलं आहे. 18 चेंडू मध्ये 33 धावांची गरज आहे. अजून मॅच संपलेली नाही. मॅच इज स्टिल ऑन. तेरा जुनून रे सुल्तान. सीने में तेरे आग. लॉफ करण्याचा प्रयत्न चेंडूला. एकच धाव येऊ शकते इथे आणि फलकावरती धावांची संख्या देखील आता धीरे धीरे बढ़ रहा है स्कोर, लेकिन थोड़ा स्पीड अप करना पड़ेगा, थोड़ा एक्सेलरेट करना पड़ेगा. रिलेशन रियल टेक प्राइवेट लिमिटेड जैसे ग्रोथ को एक्सेलरेट करते हैं, अब स्कोर को एक्सेलरेट करना पड़ेगा बल्लेबाजों को. यस रनआउट की काफी संभावना, लेकिन ढूंढो रे साजना. बिल्कुल गेंद हाथ नहीं आ रही थी. बालम बाल बचे. समय बलवान है शायद बल्लेबाज के लिए. आने वाला समय बताएगा किसका समय आने वाला है. ओवर खत्म. 5वां ओवर खत्म हो चुका है. 27 रन 4 विकेट के नुकसान पर. 27 लॉस ऑफ 4 आफ्टर 5 ओवर.
ऑफ स्टंप के करीब से गेंद को फेंका है, बेहतरीन गेंद छोड़ दिया था शायद बल्लेबाज ने। वैभव शितोले स्ट्राइक एंड के ऊपर मौजूद है, तौफिक नॉन स्ट्राइक एंड के ऊपर और मिलिंद रोकड़े गेंदबाज। छठा ओवर अब प्रगति पर, फ्लाइटेड गेंद थी, हल्के हाथ से गेंद को खेला है, जबकि विश्वेश गेंद को उठाएंगे। 1 रन बनाने का मौका था, 28 रन 4 विकेट के नुकसान पर। टेक्नोविजन ग्रीड फोर्स 6 ओवर प्रोग्रेस नाउ। वैभव शितोले जो कि 1 रन बनाकर बल्लेबाजी कर रहे हैं, 3 गेंदों का उन्होंने सामना किया। अब स्ट्राइक एंड के ऊपर, यस अच्छी गेंद पीछे हटकर खेलना चाहते थे लेकिन गेंद ने चकमा दिया। काफी बढ़िया गेंदबाजी मिलिंद रोकड़े। पहली गेंद ऐसी फेंकी थी उन्होंने, बल्लेबाज को कुछ पाले नहीं पड़ी थी। अब देखिए फिर एक बार उतनी अच्छी गेंद, यस हवा में गेंद काफी ऊपर उठी है और रनआउट की संभावना है लेकिन काफी देर हो चुकी है। 1 रन के साथ 29, 4 विकेट के नुकसान पर। 5वां नहीं 6ठा ओवर अब प्रगति पर है। आने वाले 8 गेंदें बची और जीतने के लिए 28 रन चाहिए। अभी भी मैच खत्म नहीं हो चुका है। लेग स्टंप के बाहर एक अतिरिक्त रन स्कोर कार्ड के ऊपर, 30 रन 27 और चाहिए जीतने के लिए। छक्के और चौके चाहिए, मात्र छक्के से, चौकों से भी काम नहीं चलने वाला, अब छक्के ही चाहिए। अच्छी गेंद फिर एक बार, मिलिंद रोकड़े, क्या गेंदबाजी की मिलिंद ने। 5 गेंदें फेंकी है, 3 विकेट रन केवल खर्च किए और कोई सफलता हालांकि नहीं मिली उनको, लेकिन फिर भी अच्छी गेंदबाजी। लेंथ गेंद बिल्कुल जड़ में फेंका था लॉन्ग ऑन के लिए। विश्वेश जब तक उठाएंगे 1 रन बनाने का मौका था। 31, 4 विकेट के नुकसान पर 6 ओवर का खेल खत्म हो चुका है। अंतिम और आखिरी 7वां ओवर अब आने वाला है। 6 गेंदें और 26 रन के दरकार जीतने के लिए। 26 चाहिए जीतने के लिए, मात्र 6 गेंदें बची है। आज नहीं तो कल, फिर कभी नहीं, जीतना है टुडे। यस यस यस, और ये और एक क्षति, 5वां नुकसान। 31 रन टेक्नोविजन ग्रीड फोर्स। झोपून लिनियात चड्डी धुतली, करुणाला घपला, मला बघून लपला, मारत होता गप्पा, मी मागून केला धप्पा. तू माझा भाऊ आणि मी तुझा भाऊ, चलणार भाऊ आता भाऊ नको भाऊ, नाक्यावर जाऊ आणि वडापाव खाऊ, फास्ट लोकलने पटपट घरी जाऊ. सगळा मगा मला बघा, 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 सगळा मगा मला बघा. सगळे इथे सगळा मगा मला बघा, सगळा मगा मला बघा, सगळा मगा. आखिरी ओवर, पैरों के ऊपर गेंद, बिल्कुल बल्लेबाज को लॉक किया था, शायद जंजीर में जकड़ा था, बांध कर रखा है इस वक्त बल्लेबाजों को। 31 मात्र 5 विकेट के नुकसान पर 4 गेंदें केवल बची है और जीत की ओर अग्रसर अब अनमे वॉरियर्स। 1 रन से ही संतुष्ट, अब बड़े शॉट चाहिए, दिल मांगे मोर, लेकिन मिल रहे केवल 1-2। 32 रन 5 विकेट के नुकसान पर 3 गेंदें बची है और अपनी जीत अब सुनिश्चित कर रहे हैं अनमे वॉरियर्स। ये देखिए रेस लग चुकी थी, आउट है, रन आउट के शिकार बल्लेबाज और विकेट कीपर के बीच रेस लगी थी, जैसा लग रहा था कि किसी हिरन के पीछे चीता भाग रहा है। यस, अंदरूनी किनारा जरूर है लेकिन कोई सफलता नहीं, स्कोर वहीं पर है 32 और आखिरी गेंद बची है, 25 रन चाहिए जीतने के लिए। और इसी के साथ ही इस मैच में टेक्नोविजन को
परास्त करते हुए अनमे वॉरियर्स ने बड़ी जीत दर्ज की। कांग्रेचुलेशन अनमे वॉरियर्स। थैंक यू डीजे। बहुत ही बड़ा मुकाबला अनमे वॉरियर्स और टेक्नोविजन ग्रीड के बीच खेला गया और लगभग 24 रन से इस मैच को अनमे वॉरियर्स ने अपने पक्ष में किया। इस मैच का हीरो रहा है प्लेयर ऑफ द मैच विश्वेश घोंगड़े। 13 गेंदें खेली, 13 रन बनाए और एक ओवर में 2। Next match, in Pro Champions and President के चीते captains on the field and not 8 playing players. जरूर हमने चीते की बात छेड़ी थी और प्रेसिडेंट के चीते अब मैदान के अंदर आएंगे इन प्रो चैंपियंस के खिलाफ। नया मुकाबला, नया रोमांच और नया कमेंटेटर। मैं स्वागत करता हूं विनोद चोरगे सर का। आइए सर। Crick Heroes verification. Champion, we are real champion. Champion, we are real champion. Champion, we are real champion.